वर्ग खरं तर शिवराज्याभिषेकाच्या या कार्यक्रमाला का आकर्षित होतो सर? जेब उतरी औरंग की मुरझाता उस तख्त का, रंगीन हो गया रायगड रुखी बदला वक्त का. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची गरज का वाटली? शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक ज्यावेळेस आपण साजरा केला जातो तो नाचूनच साजरा करण्याची जणू काही परंपरा चालू होती. नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटीमध्ये आज आपण आपले पाहुणे म्हणून आमचे मित्र अनिल पवार यांना बोलवलेले. अनिल पवार हे नामवंत लेखक आहेत, वक्ते आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. नमस्कार सर, तुमचं मी स्वागत करतो. जय शिवराय दादा, नमस्कार. खरं तर आज आपण अनिल सरांना या कारणाने बोलवले की महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक एक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या विविध गावामध्ये, शहरांमध्ये हा साजरा केला जातो आणि असा तो साजरा केला पाहिजे अशी ज्यांची इच्छा होती ते अनिल पवार सर. अनिल पवार सरांचं दुसरं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हे त्यांनी संकल्पना व संकलन करून एक पुस्तक प्रकाशित केले आणि त्याचे संपादन आणि प्रस्तावना डॉक्टर सदानंद मोरेंची. त्यामध्ये अनेक नामवंत लेखक यांचे लेख समाविष्ट आहे. 600 पानाचे हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये डॉक्टर आ साळुंके सर असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, वासी बेंद्रे असतील, शेजवळकर असतील, अत्यंत नामवंत अशा लेखकांचे लेख त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि ते शिवराज्याभिषेकाबद्दल आहे. मला त्यांना हे विचारायचे की त्यांनी शिवराज्याभिषेकावर एक स्वतंत्र पुस्तक काढण्याचा निर्णय का घेतला. पण मला त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की बुधभूषण संभाजी महाराजांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे आणि त्यातल्या काही ओव्या घेऊन त्यातला मराठी अनुवाद त्यांनी केला आहे आणि संभाजी महाराजांनी राज्याभिषेकावर लिहिलं आहे हे महाराष्ट्राला माहीत नाही आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की शिवराज्याभिषेकावर लिहिलेले सगळे लेख संकलित केलेले आहेत. डॉक्टर सदानंद मोरेंची प्रस्तावना याला आहे, पण बुधभूषणमधले जे काही श्लोक आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या पुस्तकावर चर्चा करत असतानाच एकूणच शिवराज्याभिषेक या विषयाला आपण समजून घेणार आहे. परत एकदा अनिल सर तुमचं स्वागत करतो. धन्यवाद दादा. पहिल्यांदा मला तुमचं पार्श्वभूमी समजून घ्यायची किंवा तुमचं गाव कुठलं, तुमचं शिक्षण किती आणि तुम्ही या सामाजिक कार्याबरोबरच लेखक वक्ते म्हणून महाराष्ट्रभर फिरत असता आणि तुमचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, गावागावात, तालुक्यात झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला हे प्रथम आम्हाला समजून घ्यायचं. पण तुमचं नेमकं गाव कुठलं दादा? प्रथमतः मी तुम्हाला धन्यवाद देतो. मराठा बिझनेस कम्युनिटी पॉडकास्टमध्ये तुम्ही मला एक वेगळ्या विषयासाठी निमंत्रित केलं. त्याचं कारण की तुमचा आणि माझा विचाराचा आणि कार्याचा हा एक समान धागा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. माझं गाव दादा मुळशी तालुक्यातील भुगाव, पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील भुगाव माझं गाव. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय या तालुक्यामध्ये काम करत आहे आणि या कामाच्या बरोबरच आपण काहीतरी वैचारिक मंथन करत असतो, त्यानिमित्ताने काम करत असतो. शिवाजी महाराजांच्या विषयीचं काम करत असताना शिवराज्याभिषेक हा एक असामान्य पैलू शिवचरित्रातील, त्याबद्दल काम करताना हे सगळे आपण आत्ता जे सांगितलेले मुद्दे आहेत त्यानिमित्ताने पुढे आलं आणि याच्यावरचं हे काम निर्माण झालेलं आहे. नुकताच महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक रायगडावर साजरा झाला. तसं जर परंपरा म्हटलं तर रायगड स्मारक समिती एक आहे जी अनेक वर्षापासून तिथं तो तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा करते. पण मागच्या काही 25-30 वर्षापूर्वी मराठा सेवा संघ परिवार जो आहे, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा संघटना यांनी एकत्रित येऊन रायगडावर 6 जून हे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शिवराज्याभिषेक सुरू केला. सुरुवातीला आम्ही अगदी 200-250 लोक होतो. अगदी परवा जर तुम्ही बघितलं तर पोलिसांच्या नोंदणीप्रमाणे 6 लाख लोक या शिवराज्याभिषेकाला आले होते. मराठा सेवा संघाने सुरू केलेली ही राज्याभिषेकाची चळवळ आहे
पुढं ती 2007 नंतर युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांनी शिवराज्याभिषेक समिती कोल्हापूर स्थापन करून आता 2009 पासून खऱ्या अर्थाने ते गेली 20 वर्ष सातत्याने तो शिवराज्याभिषेक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतो. दिवसेंदिवस तिथं गर्दी वाढतच चाललेली आहे. पण नेमकं शिवराज्याभिषेकाचं इतिहासातलं स्थान काय, महत्त्व काय, आणि आजच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग खरं तर शिवराज्याभिषेकाच्या या कार्यक्रमाला का आकर्षित होतो सर? नेमकं शिवराज्याभिषेकाचं इतिहासातलं महत्त्व काय? खरं आहे दादा, आपण त्याची शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी करत असतो. परंतु शिवचरित्रात असंख्य महत्त्वाच्या घटना आहेत, पराक्रमाच्या आहेत, प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यापैकी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणं किंवा शाहिस्ते खानाची बोटं तोडणं इथपर्यंत काही पराक्रमाच्या गोष्टी मर्यादित ठेवून आपण शिवचरित्राकडे पाहतो. परंतु मला असं वाटतं की शिवचरित्रातील असंख्य प्रेरणा देणाऱ्या आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यापैकी शिवराज्याभिषेकाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जिच्याकडं एक व्यापक दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे, तिच्याकडं संकुचित न पाहता. आता बोलताना तुम्ही म्हणाले की तिथीनुसार आणि तारखेनुसार या सगळ्या गोष्टीकडचा विचार आपण इतिहासाचा अभ्यास करताना बघायलाच पाहिजे. परंतु आपण त्याच्यात अडकून पडू नये. मला असं वाटतं की त्याची व्यापकता, त्याचा आजच्या काळाशी एक हे कसा संबंध जोडून आज आपण मार्गक्रमण करू शकतो याच्याकडे बघितलं पाहिजे. तरी देखील तुम्ही स्वतः असतील की गेल्या काही वर्षापासून रायगडावरती हा सोहळा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केलेत. कालच 6 जूनला शिवराज्याभिषेकाचा दिन अत्यंत दिमाखात साजरा झाला. छत्रपती युवराज संभाजीराजे त्याच्यात पुढाकार घेऊन असंख्य तरुणांना एकत्र करून तो राज्याभिषेकाचा दिवस साजरा करत असतात. याच्यामागं काय प्रेरणा आहे, हा दिवस कशासाठी साजरा केला गेला पाहिजे? मी देखील शिवचरित्राचा अभ्यास करत असताना या घटनेकडे एक वेगळ्या दृष्टीने बघत राहिलो आणि त्याच्यातून वाचन सुरू झालं शिवराज्याभिषेकाच्या दिनाच्या संदर्भात. खरं तर युगप्रवर्तक, युगनिर्माते, शककर्ते, क्षत्रिय कुलावतंश श्री राजा शिवछत्रपती हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जीवनामध्ये, शिवचरित्रामध्ये असंख्य घटना प्रेरणा देणाऱ्या आहेत. आपल्याला त्याच्याकडे बघून कायमच प्रेरणा मिळत असते. त्यापैकी ही घटना मला का प्रेरणादायी वाटली आणि याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी का ठेवला, तर त्याचं कारण की ही घटना भारताच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी घटना आहे. म्हणजे तुम्ही विचार केला तर या देशावरती शकांनी राज्य केलं, हून आले, इस्लामिक अनेक राजवटी आल्या. अगदी 12व्या शतकाच्या नंतर तर इथं सगळ्या इस्लामी सत्तेचंच राज्य होतं आणि 12व्या शतकाच्या नंतर उत्तरेकडून दक्षिणेकडं राजकारणाचा प्रवाह सुरू होता. शिवराज्याभिषेक ही अशी घटना आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या जोरावरती तो उत्तरेकडनं दक्षिणेकडं येत असलेला प्रवाह नुसता थांबवलाच नाही, तो वळवला आणि वळवला असा तर तो अगदी युटर्न घ्यायला लावला आणि दक्षिणेकडनं उत्तरेकडं तो राजकारणाचा प्रवाह बदलला. ही खूप मोठी एक घटना आहे जिला शिवरायांच्या समकालातील जो सभासद आहे तो सभासदांनी जे शिवचरित्र लिहिलं आहे, जे आपण सभासदाची बखर म्हणून सगळ्यांना परिचित आहेत, त्याच्यामध्ये तो सभासद असं म्हणतो की ही गोष्ट काही सामान्य झाली नाही आणि खऱ्या अर्थाने ही खरी सामान्य गोष्ट नाहीच आहे. ती भारताच्या इतिहासातील असामान्य घटना आहे. मला असं वाटतं हा प्रवाह ज्या पद्धतीने राजकारणाचा बदलला त्यात माझ्या या पुस्तकाचे संपादक आणि ज्यांनी विस्तृत अशी प्रस्तावना या पुस्तकाला लिहिलेली आहे ते डॉक्टर सदानंद मोरे सर असं म्हणतात या घटनेचं विश्लेषण, प्रवाह बदलण्याचं, की जेब उतरी औरंग की मुरझा ताऊस तख्त का, रंगीन हो गया रायगड रुखी बदला वक्त का. खऱ्या अर्थाने की या हिंदुस्थानचा, आशिया खंडामध्ये ज्याचं राज्य पसरलेलं होतं तो इतका मोठा सम्राट होता की त्याचं राज्य मयूर सिंहासनावरून तो चालवत असताना ज्यावेळेस एखादी घटना इथं रायगडाच्या वरती घडते त्या घटनेचे परिणाम इतके मोठे होत आहेत की दादा आपल्या सातत्याने चर्चेत तुमच्याकडनं ऐकायला मिळतं की औरंगजेबाला का खाली उतरून यावं लागलं.
तर त्या राज्याभिषेकाच्या घटनेत याची सगळी बीजे पेरली गेलेली आहे. मला असं वाटतं की ही घटना केवळ 6 जून 1674 रोजी रायगडावरती घडलेली एक सामान्य घटना नाही, तर तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावरती शिवाजी महाराज गेले 350 वर्ष राज्य करत आहे. आणि ते का, तर महाराज हे एक व्यक्ती नसून तो एक विचार होता. स्वराज्य ही एक घटना नसून, राज्य नसून तो एक विचार होता. म्हणूनच आपल्या, तुमच्या, माझ्या सर्वांच्या हृदय सिंहासनावरती ती आज विराजमान आहे. खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं सर. पण शिवराज्याभिषेक हे जे तुम्ही पुस्तक काढलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दिसली ते बुद्धभूषण. बरोबर. म्हणजे युवराज छत्रपती संभाजी महाराज हे शिवपुत्र, म्हणजे संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला. नुकतंच पुण्यामध्ये संभाजी पार्कमध्ये गेली अनेक वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो की संभाजी पार्कमध्ये संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहित असतानाची एक भव्य दिव्य स्मारक किंवा मूर्ती असावी. आणि नुकतंच ते स्मारक झालेलं आहे. बरोबर. आणि त्या बुद्धभूषणच्या निमित्ताने आता खूप चर्चा सुरू झाली. तिथं त्यांचे जवळपास 10 श्लोक लावलेले आहेत, संस्कृतमधले आहेत आणि मराठीमध्ये अनुवादित केले. याही पुस्तकामध्ये विशेष करून तुम्ही शिवराज्याभिषेकावर संभाजी महाराजांनी जे श्लोक लिहिलेले आहेत त्याच्याबद्दल सांगा. कारण ही माहितीच नाही आहे की संभाजी महाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहिलाय आणि बुद्धभूषण ग्रंथामध्ये शिवराज्याभिषेकाच्या नोंदी त्यांनी कशा ठेवल्यात. आणि याच्यामध्ये मला वेगळं पण हे दिसतंय की ते प्रत्येक वेळेस शहाजी महाराजांचं कौतुक करतात. अगदी अगदी. दादा, तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयाला चर्चा करण्यासाठी मला प्रेरित केले. शिवराज्याभिषेकाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा हा एक विषय चर्चेचा आहे. त्याचबरोबर आपण पहिली चर्चा करूयात की संभाजी महाराज आणि बुद्धभूषण ग्रंथाच्या निमित्ताने. खरं तर राज्याभिषेकाच्या विषयी आपण ज्यावेळेस चर्चा करतो तो त्यावेळेस समकालातील लेखक कोण होते, राज्याभिषेकाला उपस्थित कोण कोण व्यक्ती होत्या आणि त्या निमित्ताने राज्याभिषेकाच्या वरती कोणी कोणी भाष्य केलं आहे, हा पहिला प्रश्न आपल्यासमोर पडतो. तो किमान माझ्यासमोर तरी तो प्रश्न पडला. आणि ज्यावेळेस हे पुस्तक करण्याचा मी विचार केला तर त्यावेळेस माझा पहिला कटाक्ष तिथंच गेला की आपण समकालातील लेखकांनी यावरती काय भाष्य केलेलं आहे. अर्थातच कवींद्र परमानंद असतील किंवा जयराम पिंडेंनी लिहिलेलं राधा माधव विलास चंपू असेल, अशा ग्रंथांकडे जातं. आणि शिवचरित्राचा अभ्यास करताना आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती घराण्याची जी परंपरा आहे, किमान पहिले 4-5 छत्रपती, यापैकी स्वतः ग्रंथ लिहिलेलं असं कोण छत्रपती असतील तर छत्रपती संभाजीराजे हे एकमेव होते, जे की स्वतः युवराज या नात्याने त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते, तर त्या राज्याभिषेकाचा ते भाग होते. या अर्थाने संभाजीराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये राज्याभिषेकावरती काय लिहिलं आहे का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. त्यांच्या अनेक ग्रंथापैकी बुद्धभूषण या ग्रंथाविषयी सातत्याने चर्चा होत असते. मात्र त्या ग्रंथात ते केवळ राजनीतितज्ञ होते आणि राजनीतीच्या विषयीचं भाष्य त्यांनी केलं एवढीच आपल्याला माहिती असते. कारण की तो संस्कृत ग्रंथ आहे, तो अनेक लोकांना संस्कृत भाषा येत नाही, मलाही येत नाही, परंतु आपण त्याचा अनुवाद केलेले अनेक नामवंत लेखक आज आपल्याकडे आहेत. त्यांनी केलेलं ज्यावेळेस भाष्य वाचतो तर माझं असं लक्षात आलं की ज्यावेळेस बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याच्या पहिल्या काही अध्यायातल्या ओव्यांमध्ये संभाजी महाराज त्यांच्या कुळाच्या विषयी, शिवाजी महाराजांच्या कुळाच्या विषयी असेल, स्वतः शहाजी राजांच्या विषयीची असेल अशी माहिती देतात. आणि रायगडाच्या विषयी माहिती देतात, स्वतः राज्याभिषेकाच्या संदर्भात ते माहिती देतात. आणि मग ही सगळी माहिती घेताना असं लक्षात येतं की याच्या इतका अस्सल दस्तऐवज शिवराज्याभिषेकाची माहिती देणारा आपण दुसरा आपल्याला कुठं सापडत नाही. आणि म्हणून माझं लक्ष त्याच्यावरती गेलं. आणि मग तो काय माहिती दिली असं ज्यावेळेस बघितलं तर संभाजीराजे असं म्हणतात की शिवाजी महाराज रोज सिंहासनावरती बसत असत आणि त्यावेळेस छत्र चामरे आदी राजसिंहासह ते प्रतिदिन सिंहासनावरती बसू लागले. वैदिक परंपरेचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला आहे. तत्कालीन विद्वान जे लोक होते त्यांच्या मार्गदर्शनाने श्रौत धर्माचा अवलंब करत त्यांनी तो राज्याभिषेक केला. आणि मग त्यांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने रायगड आणि रायगडाची महती देखील त्याच्यामध्ये
पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहे. मला असं वाटतं की फर्स्ट हँड रिपोर्ट आपण हेनरी ऑक्झिडनचा म्हणतो तसाच हा फर्स्ट हँड रिपोर्ट जो स्वतः व्यक्ती त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे त्यांनी केलेलं हे वर्णन आपल्या संबंध मराठी मानासाठी आणि हिंदुस्थानसाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तो या राज्याभिषेकाचं पहिलं प्रकरण आपण बुधभूषणच्या निमित्ताने घेतलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे खरं तर शिवाजी महाराजांचा राजा म्हणून राज्याभिषेक होत असताना युवराज म्हणून संभाजी महाराजांचा सुद्धा राज्याभिषेक झाला. म्हणजे शिवाजी महाराजांनंतर आता कोण गादीवर येणार त्यातून त्यावेळेस स्पष्ट झालं. म्हणून संभाजी राजांनी लिहिलेला ग्रंथ त्यातल्या नोंदी फार महत्वाच्या आहेत. पण शहाजी महाराजांबद्दल ते एवढं कौतुक करतात, शहाजी पुत्र म्हणतायत शिवाजी महाराजांना. दुसरीकडं शहाजी महाराज तर सरदार आहेत आदिलशहाकडं. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दिसते मला, दक्षिणेतील रामेश्वर पासून हिमाचल प्रदेशपर्यंत शिवाजी महाराजांची ख्याती होती आणि ती राज्याभिषेकानंतर अधिकाधिक वाढली असं बुधभूषण मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे राज्याभिषेकाचं वर्णन करण्यापूर्वी संभाजीराजे असं म्हणतात की दक्षिणेच्या रामेश्वरापासून उत्तरेच्या हिमालयापर्यंत असंख्य राजांना शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलंय. जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कर म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडनं कर गोळा केलेला आहे आणि या सगळ्यातून अखंड भारतावरती राज्य करण्याचा मनोदय त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा संभाजीराजे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतायत. आपण मगाशी सांगितलं की याच्या मागे प्रेरणा शहाजीराजांचा उल्लेख सातत्याने संभाजी महाराजही करतात. समकालीन लेखकांचा जर विचार केला आणि स्वराज्य आणि राज्याभिषेक याच्या मागच्या प्रेरणेच्या संदर्भात आपण चर्चा करण्याचा विचार केला तर आपण तत्कालीन राजकीय परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. खरं तर राधा माधव विलास शंभू शिवाजी महाराज अगदी लहान असताना शहाजीराजांच्या पदरी जयराम पिंडे जे एक विद्वान माणूस होता की ज्याने राधा माधव विलास शंभू हे काव्यमय चरित्र शहाजीराजांचं दिले. ते जर बघितलं तर आपल्या सगळ्या शंका याच्यातून दूर होतात की शहाजीराजेंचा पराक्रम, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं कर्तृत्व शिवाजी महाराजांना कसं घडवलं आहे, त्यांचं शिक्षण कसं केलं, त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या प्रेरणा कसे होते हे सगळं घेते. मला असं वाटतं की राधा माधव विलास शंभू या ग्रंथाचं संपादन विका राजवडेंनी यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. त्याला विस्तृत प्रस्तावना लिहिली. या ग्रंथामध्ये जयराम पिंडे असं म्हणतात की 12व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत शहाजी राजांनी इतका पराक्रमी राजा या हिंदुस्थानामध्ये दुसरा नव्हता. हे स्वतः जयराम पिंडे 1640च्या दरम्यान राधा माधव विलास चंपू या ग्रंथात लिहितात. ते असं म्हणतात की शहाजी राजांनी किमान 4 प्रयत्न स्वराज्य निर्मितीचे केले. त्या 4 प्रयत्नामध्ये ते पहिलं उदाहरण देतात, लोधीचं जे बंड शहाजीराजांनी लोधीच्या विरोधात केलं तो पहिला प्रयत्न. दुसरा प्रयत्न पेमगिरीचा जो किल्ला आज आपण नाशिक आणि परिसरामध्ये बघतो त्या किल्ल्यावरून निजामशहाचा एक लहान मुलगा मांडीवरती घेऊन शहाजीराजांनी मुर्तुजाचा एक तर त्या निमित्ताने दुसरा प्रयत्न स्वराज्य स्थापनेचा शहाजीराजांनी केला. ते भले त्या लहान मुलाला मांडीवरती घेऊन असेल परंतु 3.5 वर्ष शहाजीराजे तो प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर आपल्याला पुढची हकीकत माहिती आहे, आदिलशाही आणि मुघल यांचं लढाई झाली, भातवडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर शहाजीराजांना दक्षिणेत जावं लागलं, आदिलशाहीकडं ती नोकरी किंवा तो कारभार करावा लागला आणि मग बँगलोरमध्ये असताना शहाजीराजांनी एक स्वतंत्र राजाप्रमाणे तिथं राज्यव्यवस्था निर्माण केली, अनेक भाग जिंकून घेतला. स्वतः युवराज थोरले संभाजीराजे त्यांच्यासोबत होते, व्यंकोजी राजे होते, शिवाजी महाराज लहान असताना तिथं गेलेले होते. या सगळ्या प्रक्रियेतून त्यांनी तिसरा प्रयत्न केला परंतु तो आदिलशाहीच्या अंकित तो प्रयत्न होता. त्यामुळं चौथा प्रयत्न मात्र शहाजीराजांनी जो केला तो पुण्याच्या जहागिरीतून आपल्या मुलाच्या माध्यमातून म्हणजे शिवाजी महाराजांच्या माध्यमातून केला आणि तो यशस्वी झाला. त्यामुळं हे 4 प्रयत्न शहाजीराजांनी केले आणि चौथा प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी झाला मुलाकडनं. मला याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते शहाजीराजांच्या बरोबर. शिवाजी महाराज 11-12व्या वर्षी ज्यावेळेस कर्नाटकातून महाराष्ट्रात आले तर शहाजीराजांनी काय केलं की आपली जी मूळची जहागिरी आहे 5 इथं पुणे आणि परिसरात इंदापूर
आणि करात मावळ्याचा एक 12 मावळापैकी एक मावळ जो भाग आहे, असं एक मावळ आणि 5 इतर परगण्यांचा मिळून तो जहागिरीचा भाग होता. इथून ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या ताब्यात तो जहागिरीचा भाग दिला, त्यावेळेस फक्त मोकळे नाही पाठवलेले. शिवाजी महाराजांना आपण प्रत्येकजण जिच्यासमोर नतमस्तक होतो ती राजमुद्रा शहाजीराजांनी दिली. मला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपण शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने चर्चा करतोय, परंतु स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांनी कशी दिली तर त्या राजमुद्रेचा अर्थ जर समजावून घेतला तर त्या राजमुद्रेच्या अर्थातूनच पायाभरणी कशी शहाजीराजांनी केली, संकल्पना कशी मांडली आणि त्याचा कळस शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने कसा झाला, हे जर अभ्यासकांनी समजावून घेतलं तर खऱ्या अर्थाने शहाजीराजे कसे संकल्पक होते. बरं, नुसती राजमुद्रा दिली का शहाजीराजांनी तर नाही, तर त्यांच्याबरोबर काही जबाबदार माणसं दिलेली आहेत. या मावळ खोऱ्यामध्ये कान्होजी जेधे एक अत्यंत करडा माणूस, जिथं स्वतःचं मंडळ म्हणजे जसं अष्टप्रधान मंडळ होतं तसं एक राज्यकारभार चालवण्यासाठी रोहिडा खोऱ्यामध्ये त्यांचं स्वतःचं एक राज्य होतं, तिथं ते चालवत होते. आदिलशाहीकडं काम करत होते, निजामशाहीकडं काम करत होते, परंतु शहाजीराजांच्या अत्यंत विश्वासू मित्र होते. त्यांनी आपल्या बाल शिवाजीला ज्यावेळेस पुणे जहागिरीत पाठवले त्याबरोबर राजमुद्रा आणि त्यांच्यासोबत अशी काही जबाबदार माणसं दिली, दादोजी लोकरे असतील, या सगळ्या लोकांना बरोबर दिलेलं आहे. अफजल खानाचा प्रसंग पुढं जाऊन आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस शिवाजी महाराज यांना कान्होजी जेधेंना बोलवतात, त्यावेळेस ते आपल्या सोबतच्या सरदारांना, आपल्या वतनदार सहकाऱ्यांना सांगतायत की हे महाराष्ट्र राज्य आहे, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याची ही संकल्पना सांगणारी लोक शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या सोबत दिलेली. ही संकल्पना कोणाची आहे? आपण या गोष्टीकडे बघतच नाही. दुर्दैवाने इतक्या सगळ्या नोंदी उपलब्ध असताना आपण त्या व्यापक दृष्टिकोनातून बघत नाही आणि मग चर्चा दुसरीकडे भरकटवली जाते आणि त्या विषयाचं गांभीर्य निघून जातं. मला ठाम सांगावंसं वाटतं, या सगळ्या गोष्टीचा विचार करता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आणि राज्याभिषेकाचे संकल्पक शहाजीराजेच होते. इतिहासाच्या पानापारावरती जिजाऊ माता त्यांच्या मार्गदर्शक होत्या हे आपल्याला पाहायला मिळतं, पण दुर्दैवाने शहाजीराजांकडे दुर्लक्ष होते. पण याचे संकल्पक शहाजीराजेच आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शहाजीराजे खरं तर हे स्वराज्य संकल्पक होते. त्यांची संकल्पना होती हे अधोरेखित करण्यासाठी. शिवभारत ग्रंथाकडे जर आपण बघितलं तर 1638 ते 1642 4 वर्ष बाल शिवाजी म्हणजे वयाच्या 8 वर्षापासून 12 वर्षापर्यंत बेंगलोरला होते. त्यांना 32 कला शिकवल्या गेल्या. शस्त्र चालवणे ह्या कला होत्या, लेखणी असेल, अनेक गोष्टी, म्हणजे अगदी सापाचं, विंचवाचं, विष उतरवण्याचं सुद्धा ज्ञान शिवाजी महाराजांना होतं. घोडेस्वारी असेल किंवा अनेक गोष्टी, शस्त्र चालवणे असेल. शिवाजी महाराजांना पुण्याला पाठवत असताना 168 लोक, प्रमुख सरदार, बरोबर, नामवंत तर आपण घेतले नाव, परंतु 168 लोक बरोबर होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वराज्याची निशाणी म्हणून भगवा झेंडा दिला होता. अगदी खरंय. म्हणजे शिवाजी महाराजांना पूर्णपणे 4 वर्ष त्यांचं पूर्ण ट्रेनिंग करून पुण्याला पाठवलं होतं. जवळपास एक मंत्रिमंडळ असल्यासारखेच ते लोक होते. बरोबर. हळूहळू शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जहागिरीचा कारभार बघता बघता एक एक किल्ला ताब्यात घ्यायला सुरुवात केला, तोरण्यापासून सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की शिवाजी महाराजांच्या जीवनातले आपण मगाशी सांगितलं प्रसंग, म्हणजे आपण अफजल खानाच्या बद्दल, प्रतापगडाचा प्रसंगाबद्दल बोलू शकतो, लाल महालातल्या शाहिस्ता खानाच्या प्रसंगाबद्दल बोलतो, किंवा पन्हाळ्याच्या बद्दल बोलतो, पन्हाळ्याहून ते निसटले, त्यानंतर पुरंदरचा तह किंवा आग्र्यावरनं ते निसटले. तर हा साधारणपणे इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो रंजक आहे, पराक्रमाचा इतिहास, तो पराक्रमाचा इतिहास. मग शिवराज्याभिषेक याचं महत्व काय? कारण काय होतंय की शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या घटनाक्रम केल्यानंतर एवढे धाडसी गोष्टी आहेत. तुम्ही जर अफजल खानाला मारलं म्हटलं तर ती खूप मोठी गोष्ट होती. किंवा शाहिस्ता खान हा वजीर होता औरंगजेबचा, तसंच तो मामाही होता आणि विश्वासू होता. त्याला सुद्धा पुण्यातनं पळवून लावलं. एवढ्या रंजक गोष्टी घडल्या आणि तसा दरारा शिवाजी महाराजांचा पूर्ण म्हणजे या पश्चिम महाराष्ट्रात झालाच होता. स्वराज्याच्या निर्मितीची संकल्पना त्यांनी निर्माणच केली होती, सुरूच केली होती. आणि मग शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची गरज का वाटली?
शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाची गरज का वाटली, त्याचं महत्त्व काय आणि त्याच्यातून काय परिणाम झाले, हे उपप्रश्न त्याच्या निमित्ताने करतात. मला असं वाटतं की दादा हे सांगताना की जर आपण हे समजावून घेतलं की राज्याभिषेक झाला त्यावेळेस नक्की काय झालं, तर 6 जून 1674 रोजी रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरं तर ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी नोंदवून ठेवलेली घटना आहे. त्याचं कारण काय बदल झाला किंवा महाराजांनी तिथपासून काय सुरू केलं, तर महाराजांनी त्या दिवशी स्वतःला 32 मन सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती ते विराजमान झाले. छत्र स्वतः धारण केलं आणि छत्रपती म्हणवले. ही प्रमुख घटना आहे की सार्वभौम स्वराज्याच्या प्रतीकांपैकी एक छत्र आणि छत्रपती ही संकल्पना आपण मान्य करत असतो भारताच्या इतिहासाचा विचार केला तर. दुसरी गोष्ट काय आहे की राज्याभिषेकानंतर महाराजांनी शक चालू केला. महाराज शककर्ते झाले, म्हणजे नवी कालगणना त्यांनी त्या दिवसापासून सुरू केली, नवीन कॅलेंडर सुरू केलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की महाराजांनी रायगडावरती एक स्वतंत्र चलन व्यवस्था सुरू केली. स्वतःची नाणी, शिवराई आपण सगळे जाणतो, त्या शिवराईच्या निमित्ताने एक नवीन चलन व्यवस्था सुरू केली. महाराजांनी त्याच्याबरोबर अजून काय सुरू केलं, तर ज्यावेळेस राजसिंहासनावरती महाराज बसलेले आहेत त्यांच्या बाजूला काही प्रतिकात्मक चिन्ह तिथं पासून सुरुवात केलेली. याच्या अगोदर होती का तर नव्हती. त्या सिंहासनाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला काही प्रतिकात्मक राजचिन्ह होती. एका बाजूला होतं समुद्राच्या सत्तेचं प्रतीक म्हणून 2 भाल्यावरती मासे लटकवलेले सुवर्णाचे मासे होते. एका बाजूला सुवर्णाचा तराजू होता आणि घोड्याचे पुष्प, ज्याला आपण जमिनीवरचं सत्ता ज्याला म्हणतो, अशी प्रतिकात्मक चिन्ह. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी बाहेर प्रवेशद्वारावरती 2 हत्ती होते. समृद्धीचं ते प्रतीक होतं. आपण अर्थव्यवस्था आणि महाराजांची चलन व्यवस्था आणि त्यावेळेचं समृद्धी काय होती याचाही विचार ओघामध्ये पुढं करणार आहोत. तर ते हत्ती समृद्धीचं प्रतीक होतं. या सगळ्या गोष्टी आपण त्या निमित्ताने तिथं बघतो. मग याचा परिणाम काय झाला, तर राज्याभिषेकाच्या निमित्ताने नरहर कुरुंदकर खूप छान त्याचं विश्लेषण करतात. नरहर कुरुंदकर असं म्हणतात की आदिलशाही, कुतुबशाही किंवा निजामशाही असेल, मोगलशाही असेल, या सत्तांचं वर्चस्व संपूर्ण भारतावरती पसरलेलं होतं. महाराजांना कोण राजे मानायलाच तयार नव्हते. या तर मुघल किंवा या इस्लामी सत्ता तर त्या मानायचं काही कारणच नव्हतं, कारण की त्यांना सार्वभौम स्वातंत्र्य इतर कोणाचंच मान्य नव्हतं, ते स्वतःचंच. या आदिलशाही आणि कुतुबशाहीला पण मान्य करत नव्हती ती मुघलशाही, म्हणजे संपूर्ण आशिया खंडामध्ये ज्याचं राज्य पसरलेलं होतं, सम्राट औरंगजेब ज्याला म्हटलं जातं, तो कोणाचंच राजे पण मान्य करत नव्हतं. बरं, ह्या इतर सत्तांच्या बरोबर स्वकीय जे होते इथले वतनदार, जहागीरदार, हे देखील राजांना राजे मानायला तयार नव्हते. राजे म्हणून तर सगळ्यांनाच म्हणत होते. म्हणजे अगदी आपण मालोजी राजांपासून विचार केला, लखोजी राजांपासून विचार केला, शहाजी राजे असतील, या सगळ्यांना राजे मानलं जात होतं. सामान्य रयत त्यांना राजे मानत होती, कारण की ते रयतेचं काम करत होते, त्या प्रदेशात त्यांना राजे मानत होते. परंतु इथं शिवाजी राजांना त्या अर्थाने राजे मानायला तयार नव्हती. बरं, हे वतनदार आणि जहागीरदारही मानत नव्हते, पण सामान्य जनतेवरती तत्कालीन समाजव्यवस्थेचा विचार केला तर तुम्हाला कुठलं तरी राजकीय अधिष्ठान असायला पाहिजे होतं. मग त्या चालू वर्तमानातलं तत्कालीन परिस्थितीचा विचार करतात, तिथली समाजव्यवस्था, तिथली धर्मव्यवस्था, तिथली राज्यव्यवस्था कोणती होती आणि ती जर मान्यता देणार असेल तरच तुम्हाला सामान्य जनताही मान्यता देणार. शिवाजी महाराजांना नाकारायचे काय कारण नव्हतं, परंतु या सगळ्या कारणांमुळे शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची गरज पडली आणि त्यामुळे महाराजांनी राज्याभिषेक त्यावेळेस करायचं ठरवलेलं होतं. राज्याभिषेक करणं गरजेचं होतं, कारण आपण सांगितलं की जसं जावळीचे मोरे म्हणजे राजे समजत होते. सिंधुदुर्गला तुम्ही गेलात तर तिथले राणे जे आहेत ते स्वतःला राजे समजत होते, किंवा अगदी फलटणचे निंबाळकर, म्हणजे सगळे सरदार जे आहेत, म्हणजे ज्याला स्वकीय आपण म्हणू शकतो इथल्या भूमीतले राजे, आणि तशी मान्यता मोगल किंवा आदिलशाह देत होती त्यांना राजे म्हणण्याची. तर सर्वभूम म्हणजे स्वतःकडे सगळे अधिकार आणि आपलं स्वतंत्र आणि स्वराज्य ही कल्पना त्यांची होती. ते छत्रपती झाले म्हणजे सगळ्यांवर छत्र धारण केलं, सुरक्षित, आणि त्यांनी स्वतःचं चलन व्यवस्था आणि स्वतःची कालगणना सुरू केली, शतकर्ते झाले. आता याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य निर्माण झालं.
पण मला प्रश्न असा आहे की त्यांनी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला, पण तो रायगडावर का केला? कारण त्यांचं 28 वर्षापेक्षा अधिक काळ हे राजगडावर होते. राजगड आपल्या भोरमध्ये आहे आणि रायगड आता खाली कोकणात आहे. रायगड का पसंत केलं त्यांनी? राजगड हे सुरक्षित होतं, तरी रायगडावर जाऊन मग त्याची पूर्वतयारी, नेमकं धोरण काय रायगडावर जाण्याचं? आता दादा तुम्ही जावळीच्या मोऱ्यांचा उल्लेख बोलता बोलता केला. आपण प्रत्येक घटना समजून घेताना, प्रत्येक गोष्टी पाठीमागचं कारण समजून घेताना वर्तमानातील चष्म्यातून बघण्यापेक्षा समकालीन लोकांनी त्या घटनेचं किंवा त्या विषयाचं काय महत्त्व सांगितलेलं हे बघितलं तर जास्त समजून येतं. मला असं वाटतं की सभासदाने पुन्हा ह्याचं खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे. रायगडच राज्याभिषेकासाठी किंवा राजधानीसाठी का निवडला असेल? रायगडाचं महत्त्व सांगताना सभासद म्हणतो की राजांनी देवगिरीच्या किल्ल्याच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे की देवगिरीचा किल्ला असा कातळ कडा आहे, उंचीला देवगिरीच्या पेक्षा रायगड कितीतरी उंच आहे, तो अत्यंत अवघड अशा भौगोलिक ठिकाणी तो बसलेला आहे. ही झाली सभासदाने त्याच्याविषयीचं वर्णन केलेलं आहे. अनेक परकीयांनी देखील, हेनरी ऑक्झिंडन असेल, फेबर असेल, या सगळ्यांनी रायगडाचं महत्त्व सांगितलेलं आहे. अगदी हेनरी ऑक्झिंडन म्हणतो की तिथं जर पुरेशी सिबंदी असेल त्या रायगडावरती तर महिनोन्महिने, वर्षानुवर्ष हा किल्ला पडणार नाही. हे झालं त्याच्या लढाईच्या अंगाने. आज आपण जर बघितलं, भौगोलिक स्थान बघितलं आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची तत्कालीन परिस्थिती बघितली तर त्यावेळेस उत्तरेकडनं मुघलशाह औरंगजेब येत होता, दक्षिणेमध्ये आदिलशाही होती, कुतुबशाही होती, इथं स्थानिक वतनदार आणि जहागीरदार शिवाजी महाराजांना त्रास देणारेच होते. तसे काळाच्या पलीकडे जाऊन परकीय सत्तांकडे बघणारे शिवाजी महाराज होते. समुद्राच्या मार्गे फ्रेंच येणार होते, इंग्रज येणार होते, डच येणार होते, पोर्तुगीज येणार होते, ब्रिटिश येणार होते. हे सगळे लोक आज ना उद्या स्वराज्यावरती चालून येणार होते. तर स्वराज्याची राजधानी अशा ठिकाणाला असायला पाहिजे होती की या सगळ्या सत्तांच्याकडं लक्ष देण्यासाठीची योग्य जागा आणि युद्धाच्या दृष्टीने देखील ती कठीण जागा असायला पाहिजे. मला असं वाटतं की समुद्र आणि स्वराज्य याचा मध्यबिंदू साधून अत्यंत योग्य ठिकाणी महाराजांनी ती जागा निवडली. आणि ती जागा निवडताना जावळीच्या मोऱ्यांकडं ज्यावेळेस ते मुजोरपणा दाखवत होते त्यावेळेस त्यांना जिंकण्यासाठी गेले आणि त्यानंतर तिथं गेले. सभासदांनी त्याच वेळेस त्यांचं जे वर्णन केलेलं आहे ते अत्यंत राहते. म्हणून महाराजांनी त्यांच्या अत्यंत प्रिय असलेल्या राजगडावरून राजधानी रायगडावरती नेली आणि रायगडाची निर्मिती देखील त्या उंचीने केलेली आहे. पुन्हा एकदा मुद्दा येतो की रायगडासाठी एका पत्रामध्ये 50,000 होणांचा खर्च रायगडाच्या निर्मितीच्या निमित्ताने एका पत्रात येतो. अशी किती पत्र त्या इंग्रजांनी ज्यावेळेस तो रायगड जाळला त्यावेळेस गेली असेल आणि ही माहिती दडलेली असेल. खरं तर आपण प्रत्येक वेळेस असाच विचार करतो, रायगडाच्या निर्मितीसाठी झालेला खर्च किती असेल, राज्याभिषेक करण्यासाठी खर्च किती झाला असेल, त्या रायगडावरती राजधानी म्हणून तिजोरीत किती पैसा असेल, या सगळ्याचं रेकॉर्ड दुर्दैवाने काही कारणास्तव गेलेलं जरी असलं तर काही अंदाज दादा आपण लावू शकतो. आणि तो अंदाज तुम्हीच चांगल्या पद्धतीने या अर्थकारणाचा उलगडा करून देताना सांगू शकता. रायगडची निवड जी आपण जर बघितली तर कोकणाच्या त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अगदी रायरी नावाचा हा पूर्वीचा म्हणजे एक डोंगर आहे आणि तो चकोट आहे. म्हणजे कुठल्याही बाजूने त्याच्यावर कुठलाही शत्रू पोचू शकत नाही. आणि रायगड हा किल्ला असा आहे की त्याला तटबंदी नाहीये. म्हणजे तो नैसर्गिकच असा आहे आणि वर 1.5 गाव बसल एवढी जागा आहे अशी नोंद मिळते. सभासदच त्याचं वर्णन अशा पद्धतीने त्याला चकोट म्हणलेलं आहे. आणि सगळ्यात आपण इथं कौतुक आणि त्यांचा उल्लेख केला पाहिजे ते हिरोजी इंदलकर ज्यांनी रायगड बांधला. महाराज त्यावेळेस अनेक वेळा तिथं भेटी दिलेली. आणि ज्यावेळेस रायगड पूर्ण झाला त्यावेळेस महाराजांनी हिरोजी इंदलकरांना विचारलं की तुला आता मी बक्षीस काय देऊ, कारण त्यावेळेस सोन्याचं कडं देत होते, काही ठिकाणी बक्षीस म्हणून जमीन दिली जायची किंवा अनेक गोष्टी केल्या जायच्या. तर त्यांनी सांगितलं की आपल्या पायाशी माझी किंमत राहावी म्हणून तिथं माझ्या नावाची एक वीट लावावी जिथं शिवाजी महाराज बसणारे. आणि म्हणून तिथं एक हिरोजी इंदलकर यांच्या नावाची एक वीट आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. बरोबर, म्हणजे तुमच्या सेवेशी मी उपलब्ध आहे. तर हिरोजी इंदलकरांनी हा रायगड बांधला. रायगड हा उंच तर होता, सुरक्षित होता, तरी तो राजवाडा होता.
बरोबर. राजवाडा होता हे नीट बघितलं पाहिजे. आता आपण तिथं जर बघितलं तर तिथं पाण्याचे तळे आहेत, किंवा आता आपण त्याचं जर AI वर जर एखादं चित्र काढलं तर खूप सुंदर आहे. आणि नितीन देसाईंनी राजा शिवछत्रपती ही सिरियल काढली त्यावेळेस त्यांनी अभ्यास केला आणि एक मॉडेल जे बनवलं होतं इंडी स्टुडिओमध्ये ते हुबेहूब त्या काळामधलं रायगडचं मॉडेल बनवलं होतं आणि ते मला बघता आलं. मला त्याचा खूप आनंद वाटतो. रायगडावर जो राज्याभिषेक झाला त्याचा खर्च सभासदांनीच लिहून ठेवलेला आहे. तो 1,42,00,00,000 आणि 42,00,000 होन. आणि एक होन जर आज त्या काळातला आपण मोजायचा म्हटलं तर साधारण 3.5 रुपयाचा अशी नोंद दिसते. जे अर्थतज्ञ सांगतात की बा होनची किंमत 3.5-4 रुपये आहे. आता सोन्याचा हिशोब लावायचा म्हटला, त्या काळातलं सोन्याचा हिशोब आजच्या काळातल्या सोन्याचा हिशोब जर लावायचा म्हटला तर साधारणपणे राज्याभिषेकाचा त्या काळी झालेला खर्च आजच्या रुपयामध्ये काढायचा म्हटला तर 45,000 कोटी रुपये. म्हणजे तुम्ही बघा काय अर्थ करा. बरोबर. अगदी त्यातलंच दादा दुसरी म्हणजे की म्हणजे सभासद वर्णन करतो की 32 मन सुवर्ण सिंहासन बनवलेलं. एक मन म्हणजे 40 किलो, म्हणजे 1200-1250 किलो वजनाचं सुवर्ण सिंहासन त्यावेळेस बनवलं. कितीतरी हिरे मानके असे रत्नजडीत सिंहासन होतं. आज त्याची किंमत आपण करायची म्हटलं तर कुठच्या कुठं गेलेली आहे. ती सोन्याचीच किंमत 2,500 कोटी रुपये. बाकीची तर अजून वेगळीच ती. स्वराज्याचं अर्थकरण प्रचंडच होतं. कारण गागा भट्टाला 7,000 होन दिले, 22,000 होन हे ब्राह्मण आणि यांच्यासाठी दान केलं गेलं. त्यावेळेचं दान 50,000 होन हे प्रतापगडावरच्या तुळजाभवानीच्या मंदिराला त्यांनी सुवर्णछत्र अर्पण केलं. एकूण जर तुम्ही अभ्यास केला तर स्वराज्याचं जे काही अर्थकरण होतं ते मोठं होतं. परंतु मला असं दिसतंय की आग्र्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थित निष्ठून राजगडावर आले. आणि राजगडावर आल्यानंतर मात्र ते 3-4 वर्ष शांत बसतायत, योजना बनवतायत. बरोबर. आणि योजना बनवून रायगड तयार करण्याची त्यांनी सुरुवात केली. म्हणजे रायगडची बांधणी सुरू केली, सुरक्षिता योजना बनवून त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे. म्हणजे त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या ज्या घटना आहेत त्या, आणि आग्र्याहून राजगडला आल्यानंतर शिवाजी महाराज पूर्ण बदललेले आहेत. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी आग्र्याला जो 50वा वाढदिवस औरंगजेबाचा बघितला, त्यांचं ते मयुरासन बघितलं, तिथले सरदार, मानकरी, धारकरी सगळे जे काही तिथं दरबारात उभे होते. कारण शिवाजी महाराजांनी त्या दरबारामध्ये औरंगजेबानी दिलेली खिल्लत उडवून लावली आणि त्याची त्यांना बंदी करण्यात आलं. पण शिवाजी महाराज तिथून आल्यानंतर मात्र तुम्ही लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही काही साधी गोष्ट नाही. आपण म्हणतोच ती असामान्य गोष्ट आहे. आणि वयाच्या 44व्या वर्षी म्हणजे 6 जून 1674ला शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक केला. रायगड हे त्यांनी निवडलं, ती राजधानीचं ठिकाण, त्याची तयारी पूर्ण केली, एवढा प्रचंड खर्च केला. पण राज्याभिषेक केल्याने त्यांनी नेमकं काय साधलं? अगदी तुम्ही त्याची सगळी पार्श्वभूमी सांगितली की मनुष्य स्वभाव असतो दादा, की शिवाजी महाराजांना आपण माणूस म्हणून बघितलं तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा येतो. की 1666ला ज्यावेळेस महाराज आग्रेला गेले, त्या संकटात सापडले, आपल्या बुद्धी चातुर्याच्या जीवावरती महाराज तिकडनं निसटले, युवराज संभाजीराजांना तिथं आले. ह्या सगळ्या पराक्रमाच्या गोष्टीबरोबरच एक चाणाक्ष राज्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण दादा तुमच्या या सगळ्या विश्लेषणातून राजांचं दिसतं. आर्थिक सामर्थ्य किती हेही वेळोवेळी दाखवण्याची गरज जगाला असते, ती महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने दाखवलेलीच आहे. पण इथं मला एक इतिहास संशोधक, अभ्यासक, तत्वचिंतक म्हणून साळुंके तात्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं वाटतं. तात्या शिवराज्याभिषेक त्यांच्या या छोट्याशा पुस्तिकेमध्ये असं म्हणतात, राज्याभिषेक हे काय महाराजांचं साध्य नव्हतं, ते एक साधन होतं. मग महाराजांचं साध्य काय होतं? तर महाराजांचं साध्य हे होतं की एक लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करणं, रयतेचं राज्य निर्माण करणं, रयतेला सुखी करणं, समृद्ध करणं, हे शिवाजी महाराजांचं साध्य होतं. आणि राज्याभिषेक त्याचे एक साधन होतं. त्या साधनाचा उपयोग करून घेऊन त्यांनी त्यांचं साध्य साधण्याचा प्रयत्न केला, जे की आपण आजही त्याचं गुणगान गातो, आजही सार्वभौम स्वराज्याच्या गोष्टी करतो. काय होतं हे लोककल्याणकारी राज्यव्यवस्था? सार्वभौम स्वराज्याची स्वातंत्र्यता म्हणजे
म्हणजे काय होतं, तर महाराजांनी रयतेला सुखी केलं हे समजून घ्यायचं. तर पुन्हा एकदा आपण समकालामध्ये जावं लागेल की या ग्रंथाच्या मलपृष्ठावरती मी एक परमानंदाचा शिवभारतातील श्लोक घेतलेला आहे की परमानंद असं म्हणतो, महाराष्ट्रो जनपदस्तदाणी तत्समाश्रयात अन्वर्थता मन्वभवत समृद्ध जनातान्वितः. याचा अर्थ काय होतो की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता सुखी झाली, समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव सार्थ झाले, अन्वर्थ झाले. महाराजांच्यामुळे महाराष्ट्र नाव अन्वर्थ झाले. इतकी मोठी कल्पना, लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था कशी होती याचं गर्भितार्थ सांगणारा हा श्लोक परमानंदाने सांगितलेला आहे. आणि मला वाटतं तोच तात्या साळुंके तात्या सांगतायत की राज्याभिषेक हे साध्य नव्हतं, तर ते साधन होतं. लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करण्याचं ते साधन होतं आणि ते त्या पद्धतीने तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये मग तो वैदिक परंपरेने केलेला राज्याभिषेक असेल किंवा तांत्रिक पद्धतीने केलेला राज्याभिषेक असेल, तत्कालीन समाजव्यवस्था जी होती मग ती वैदिक परंपरा मानणारी होती, तांत्रिक परंपरा मानणारी होती. या दोन्हीचा उपयोग करून घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकाला विचारात घेऊन महाराजांनी तो राज्याभिषेक केलेला होता आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा केलेला तो प्रयत्न होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस मानणारा एक वर्ग होताच होता. अगदी. परंतु वैदिक पद्धतीने त्यांनी एक राज्याभिषेक केला आणि आपण सांगितलं तसं तांत्रिक पद्धतीने केला. म्हणजे गागा भट्टांनी जे काशीहून आले होते आणि त्यांच्याबरोबर अजून काही सहकारी होते, त्यांनी तो राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला आणि तांत्रिक पद्धतीने जो केला ते निश्चलपुरी गोसावी यांनी केला. तर 2 राज्याभिषेक झाले, याच्याबद्दल खूप चर्चा आहे. पण राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांना धर्मदंड हातात आला. म्हणजे धर्माच्या सुद्धा वर शिवाजी महाराज गेले, कारण अनेक अडचणी त्यापूर्वी त्यांना आल्या होत्या आणि राजदंड पण त्यांच्या हातात आला. म्हणजे राज्यकारभार करण्याचे अधिकार, सार्वभौम ज्याला म्हणतो आपण, तर राज्यकारभार करणं, न्याय निवाडा करणं आणि धर्मदंड म्हणजे धर्माच्या सुद्धा काही गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला हे मुद्दामून का सांगतो की आपल्याकडं समुद्र उल्लंघन पाप आहे, सिंधुबंदी. आता सिंधुबंदी म्हटल्यानंतर परकीय शत्रू आलेलाच आहे. म्हणजे डच आलेत, पोर्चुगीज आलेत, ब्रिटिश आलेले आहेत, फ्रेंच आलेले आहेत. हे सगळे व्यापारानिमित्त जरी आले असले तरी त्यांचा हेतू शिवाजी महाराज जाणून होते. आता अशा काळामध्ये समुद्रावर आपलं राज्य असलं पाहिजे हे त्यांच्याबद्दल संभाजीराजेंनी लिहूनच ठेवलेले आणि म्हणून स्वतःचं आरमार असलं पाहिजे. जिथं सिंधुबंदी होती तिथं शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला निर्माण केला आणि त्याला सिंधुदुर्ग नाव दिलं. आता आपल्याला जिल्हा पण सिंधुदुर्ग हा भाग वेगळा आहे, पण किल्ल्याला नाव सिंधुदुर्ग दिलं. दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की शिवराज्याभिषेक आपण राज्याभिषेक म्हणतो. मला वासी बेंद्रे असं म्हणताना दिसतात की ते म्हणतात की राज्याभिषेक, राजा आणि राज्य असं त्यांचं विश्लेषण आहे. तर हे सुद्धा कधीतरी समजून घेतलं पाहिजे, कारण राजाचा अभिषेक आहे. अगदी आपण राज्याभिषेक म्हणतो, अशा काही शब्दाबद्दल पण चर्चा आहे. बरोबर आहे. पण मला एक सांगा की वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करणं गरजेचंच होतं. म्हणजे आपण डॉक्टर साळुंके सरांनी काय सांगितलं की त्यावेळेची व्यवस्था, त्यावेळेसची परिस्थिती आणि ती राजमान्यता जर घ्यायची असेल तर त्यावेळेसच्या व्यवस्थेप्रमाणेच आपल्याला करावं लागेल. आता गागा भट्ट तर हे नामवंत होते त्यावेळेस, अनेक वेळा महाराष्ट्रात, कारण ते महाराष्ट्रातलेच होते, पैठणचेच होते आणि त्यामुळं त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं जे काम सुरू होतं त्याचं ज्ञान होतं आणि त्यामुळं तेही आले, त्यांनी इथं येऊन राज्याभिषेक केला आणि ती गरज होती. हे डॉक्टर साळुंके सर ज्यावेळेस म्हणतात त्याला महत्व आहे. पण तांत्रिक राज्याभिषेक जो झाला त्याला एक कारण सांगितलं जातं की राज्याभिषेक झाल्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ यांचं निधन झालं पाचाडला आणि एवढा चांगला आनंदी क्षण झाल्यानंतर एक दुःखद प्रसंग अगदी 12व्याच दिवशी शिवाजी महाराजांच्या जीवनात आलेला आहे आणि म्हणून तांत्रिक अभिषेक करावा लागला. आता काय झालं अलीकडच्या काळामध्ये वैदिक का तांत्रिक वाद. मग 24 सप्टेंबरला एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला जातो तांत्रिक पद्धतीने, 6 जूनला एक केला जातो आणि दुसरा एक मुद्दा नवीनच आहे तो म्हणजे तारीख तिथीचा वाद.
म्हणजे तारीख तिथीचा वाद खरंच करावा का? हा. कारण तिथीवाले आत्ता जे तारखेप्रमाणे जे शिवाजी महाराजांची जयंती असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, जिजाऊ मातांची जयंती, अर्थात त्यावेळेसच्या नोंदी हे तिथीप्रमाणे होते, बरोबर. पंचांगाप्रमाणे होते. आता कालगणना ही आपण गॅगेरियन कॅलेंडर म्हणतो. गॅगेरियन कॅलेंडर म्हणजे आता जे आपण इंग्रजी कॅलेंडर म्हणतो, म्हणजे ज्याला 1 जानेवारीपासून वर्ष सुरू होतं, ते आपण स्वीकारलेले. आता मला हे सांगा की तिथी आणि तारखेचा वाद करणं गरजेचं आहे का? आणि तारखेप्रमाणे अगदी शिवजयंती असेल, राज्याभिषेक असेल, केल्यामुळं नेमकं काय साध्य झालं मागच्या 20-25 वर्षामध्ये? तुमच्या ह्या सगळ्या चर्चेत आणि आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये 2-3 मुद्दे समोर येत आहेत की गागाभट्ट आणि वैदिक राज्याभिषेक किंवा निश्चलपुरी गोसावी आणि तांत्रिक राज्याभिषेक, राजाभिषेक का राज्याभिषेक, तिथी का तारीख, असे या सगळ्या गोष्टीवरती असंख्य चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे आता बघायला मिळतात. मला असं वाटतं की पुन्हा एकदा आह साळुंके ताते असतील, अगदी गबा मेंदळे सर असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, नरहर कुरुंदकर, सगळेच, त्र्यंबक शेजवलकर, या अनेक नामवंत इतिहासकारांनी यावरती सातत्याने वेळोवेळी भाष्य केलेलं आहे. गागाभट्ट हे मराठी माणूस, आपण त्या अर्थाने बघितलं तर पैठणला त्यांचे पूर्वज होते. काही पिढ्यापूर्वी ते काशीला गेले आणि तिकडं त्या वैदिक परंपरेचा अभ्यास करून अनेक ग्रंथ त्या कुटुंबातल्या व्यक्तींनी लिहिलेले आहेत. स्वतः गागाभट्टांच्या वडिलांनी पण अगदी 12 ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. गागाभट्टांनी राजाभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे एक मोठी परंपरा तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये. आपण चातुर्वर्ण्य व्यवस्था या भारताच्या एकूण इतिहासाचा विचार करताना आपल्याला नजरेआड करून चालणारच नाही. त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थामध्ये वैदिक परंपरेतून शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक करून घेतला तो गागाभट्टांनी केला. आता गागाभट्टांचं परत एकदा असं एक सातत्याने वर्णन येतं की त्यांना खूप प्रमाणावरती मोठा निधी किंवा पैसे देऊन त्यांना बोलवलं जातं. कदाचित ती त्यांना दिलेली रक्कम असेल ती खूप मोठी असेल, त्यात नाकारायचं आहेतच. परंतु पुन्हा एकदा वासी बेंद्रेंचा संदर्भ इथं आपल्याला घ्यावा लागेल. राज्याभिषेकाच्या विधीच्या पेक्षा त्याच्या पाठीमागची भावना समजावून घेणं आपण गरजेचं आहे. गागाभट्टांच्या विषयीचं आपण माहिती घेताना गागाभट्टांची काय 6 जून 1674 किंवा त्याच्या 2-3 महिन्यामध्ये गाठभेट झालेली नाही आहे शिवाजी महाराजांची. एकतर भट्ट कुटुंब जे आहे पैठणला, अनंत भट्ट जे होते त्यांचे ते चुलत भाऊ, त्यांची एक परंपरा तिकडं काशीला खूप मोठ्या प्रमाणावरती चालू ठेवणारं ते गागाभट्टांचं कुटुंब होतं. इथं अनंत भट्ट होते. स्वतः शिवाजी महाराजांचे जे राजोपाध्याय होते ते बाळंभट्ट होते. राज्याभिषेक बाळंभट्टांनी केला आहे. त्याला मार्गदर्शन गागाभट्टांनी जरी केलं असेल तर त्यांच्या रेग्युलर काम करणाऱ्या बाळंभट्टांनी तो राज्याभिषेकाचा विधी केलेला आहे. मला मुद्दा त्याच्यातला सांगायचा असं आहे की गागाभट्टांच्या विषयी जेव्हा आपण सगळी गोष्ट आणून ठेवतो तेव्हा गागाभट्टांच्या विषयीची एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की कोणत्याही समकालीन व्यक्तींनी जे वर्णन केलेले आहे, मग परमानंद असेल किंवा गागाभट्टां, हे अत्यंत महाराजांचं पराक्रमाचं आणि दूरदृष्टीचं वर्णन करणारं आहे. शेनेवी जात समूह म्हणजे सारस्वत ब्राह्मण ज्याला आपण म्हटलं जातो, ते शेनेवी जातेचे काही जात समूहाचे तंटे बखेडे, त्यांच्या अधिकाराच्या विषयी काही प्रश्न निर्माण झालेले असताना, जसं तुम्ही म्हणले की धर्माच्या संदर्भात काही गोष्टीवरती निर्णय देण्याचे अधिकार महाराजांना राज्याभिषेकाच्या पूर्वी नव्हते. त्याचं उत्तम उदाहरण शेनेवी जातीचा निर्णय ज्यावेळेस द्यायचा प्रसंग 1663-64 दरम्यान राजापूरच्या त्या सगळ्या कोकणामध्ये निर्माण झाला. महाराजांनी गागाभट्टांना निमंत्रित केलेलं आहे. गागाभट्ट 1663-64 महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि शेनेवी जात समूहाचा निर्णय देण्यासाठीचा ग्रंथ रचतायत आणि त्या निर्णयासोबत शिवराज प्रसिद्धी नावाची एक प्रसिद्धी त्या निर्णयाला जोडतायत. ती अत्यंत प्रसिद्ध आहे. खरं तर जाणकारांनी ती वासी बेंद्रेंनी त्यांच्या शिवचरित्रात छापलेले या शिवराज्याभिषेक या पुस्तकात देखील आम्ही ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. ती त्याच्यात खोलात जात नाही, परंतु त्याच्या शेवटी गागाभट्ट असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज चक्रवर्ती पदास जातील अशा पद्धतीचं वर्तन, त्यांची वागणूक, त्यांचा राज्यकारभार सगळा चालू आहे.
राज्याभिषेकाच्या पूर्वी गागा भट्ट आधी 10 वर्ष सांगत असतील तर आपण राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांना पैसे घेऊन बोलवलं आणि अमुक तमुक गोष्टीवरती चर्चा करण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या विषयी व्यापक दृष्टिकोनातून ते 10 वर्षापूर्वीच बघतायत, तर त्यांना आपण अनुल्लेखाने हे करून चालणार नाही, म्हणून तो महत्त्वाचा आहे. आता दुसरा प्रश्न, तुमच्या उपप्रश्न त्याच्यामध्ये होता की राजाभिषेक का राज्याभिषेक. व्याकरणाचा जर विचार केला तर स्वतः गागा भट्टांनी शिवाजी महाराजांनी सांगितल्यानंतर अनेक तिथं क्षत्रिय होते का नव्हते, त्यांचा संस्कार लोपाचा प्रसंग आला, मग त्यावेळेस वैदिक परंपरेप्रमाणे त्याच्यावरती मार्ग शोधण्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या, तो विधी कसा करावा याच्यासाठीचा एक छोटासा ग्रंथ त्यांनी साकारला. त्याचं नाव आहे शिवराजाभिषेक प्रयोग. अनेक वर्ष तो महाराष्ट्राला परिचित नव्हता. वासी बेंद्रे आणि त्या समकालामध्ये तो शोधला. मग राजस्थानमध्ये कुठंतरी एका बिकानेरच्या एका ग्रंथालयामध्ये तो सापडला आणि त्याच्यानंतर त्याचं मराठी अनुवाद वासी बेंद्रेंनी केला आणि त्याच्यात याविषयीचं फार मार्मिक विश्लेषण केलेलं. हा ग्रंथ त्यांनी संभाजी महाराजांना अर्पित केलेला आहे. अगदी, म्हणजे याच्यावरती आपण येऊयात की राजाभिषेक प्रयोगामध्ये त्याचं नावच राजाभिषेक प्रयोग असं लिहिलेलं आहे. का? तर तो अभिषेक जो करणार होता तर त्या राजाला केला जाणार होता, म्हणून राजाभिषेक प्रयोग. स्वतः संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख राजाभिषेक असा केलेला आहे. त्या विधीचा उल्लेख राजाभिषेक आधी असा केलेला आहे. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला, त्या विधीच्या दृष्टीने विचार केला तर तो योग्य शब्द राजाभिषेक प्रयोगच आहे. परंतु वासी बेंद्रे देखील हे सांगतायत आणि या ग्रंथामध्ये इतिहासाचे संशोधक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांची 60 पानाची विस्तृत प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे, ते विचारपूर्वक त्याच्यामध्ये असं म्हणतात की कधीकधी परंपरा ज्या सुरू होतात, ज्या सातत्याने लोक त्या परंपरेला फॉलो करतात, व्याकरणदृष्ट्या वेगळी असेल परंतु परंपरा वेगळी असेल, अनेक दिवस राजाभिषेक याच शब्दाचा शब्दप्रयोग सातत्याने सुरू झाला आहे, म्हणून आम्ही त्याचं दोष पत्करून राज्याभिषेक असं त्या ग्रंथाचं नाव आणि राज्याभिषेक दिलेलं आहे. पण योग्य काय आहे तर राजाभिषेक प्रयोग. पण मग राज्याभिषेक अयोग्य आहे का? आज महाराष्ट्रात बहुसंख्य लोकांकडे ज्यावेळेस जातो तो प्रत्येकजण राज्याभिषेकच म्हणतो. मला असं वाटतं की राजाभिषेक म्हणा किंवा राज्याभिषेक म्हणा, त्याचा परत पुन्हा एकदा तारीख, तिथी, वार हे समजावून घेण्यासाठी कॅलेंडरचाच आपण वापर करतो. म्हणजे ती तिथी कुठल्या तारखेला आहे हे पहिला उपप्रश्न निर्माण होतो. तर आजच्या कालावधीमध्ये नुसतं शिवराजाभिषेक, खरं तर आता पुन्हा एकदा उपप्रश्न निर्माण होतो की मग आपण शिवाजी महाराजांनी जो राजाभिषेक शक सुरू केला होता, त्या शकाची तिथी आपण सांगायला पाहिजे. आपण सांगतोय का? ती सांगतोय शालिवंश शकाची तिथी सांगतोय. शके 1596 त्रयोदशीला तो राजाभिषेक विधी झाला. आपण शालिवंश शकाची सांगतोय. शिवाजी महाराजांनी तो शक बंद करून राजाभिषेक शक निर्माण केला, नवीन शक सुरू केला. ती करतोय का? नाही करत. मग जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इंग्रजी कॅलेंडरचा उपयोग करून 6 जूनला जो राज्याभिषेक झाला त्याची तिथी अमुक अमुक होती असं सांगितलं जातं. याच्या खोलात न जाता मी या ग्रंथाची निर्मिती करताना पुन्हा एकदा त्याची तिथी, तारीख, त्याची घटना याच्याकडं न बघता तो भारताच्या इतिहासात किती मोठा होता, ती कशी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलेली घटना आहे, ती किती असामान्य घटना आहे. समकालीन लोक, संभाजी महाराज असतील किंवा बाकीचे त्यांचे समकालीन रामचंद्र पंत अमात्य असतील, सभासद असतील, गागा भट्ट असतील, यांनी त्याच्याकडं कशा पद्धतीने बघितलेलं आहे असा दृष्टिकोन ठेवून हा ग्रंथ निर्माण करण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मी या कुठल्याही वादाच्या वरती चर्चा करण्यापेक्षा त्याचा व्यापक दृष्टिकोन त्या काळी काय होता, आज आपण त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, म्हणजे जाता जाता त्याच्यावरती मी चर्चा करायला मला आवडेल दादा की तुम्ही इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या सगळ्यांच्या विषयी आपण चर्चा करतो. म्हणजे 1795-96च्या दरम्यान अमेरिकेच्या सार्वभौम स्वातंत्र्याच्या, फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने आपण चर्चा करतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही स्वातंत्र्याची आधुनिक मूल्य आपण लोकशाहीच्या निमित्ताने मांडतो. आपल्याच देशाचा विचार केला 1947च्या निमित्ताने लोकशाही आपण स्वीकारली आणि राज्यघटनेच्या अनुषंगाने ज्यावेळेस सार्वभौम स्वातंत्र्याच्या विषयीच्या गप्पा मारतो त्यावेळेस आपण हे युरोपामध्ये झाली अशी चर्चा करतो. परंतु मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आपण ज्यावेळेस शिवराज्याभिषेक या घटनेकडं बघतो त्यावेळेस ज्या असंख्य गोष्टींचा बदल झाला शिवराज्याभिषेकाच्या घटनेनंतर, तर त्याच्यामधले अजून एक महत्त्वाची स्वभाषा, स्वराज्य
या अशा विषयीची चर्चा ज्यावेळेस करतो त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा उल्लेख आपल्याला आवर्जून अधोरेखित करावा लागतो. जे स्वराज्याला अधिष्ठान निर्माण झालं ती भाषा ही खूप महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांनी 2 वर्षात लगेचच हनुमंतेंना जो एक भाषा शुद्धीचा प्रयोग करायला लावला, त्याच्यावरती शब्दकोश निर्माण करायला राज्य व्यवहार कोश नावाचा ग्रंथ निर्माण करायला लावला. आपल्याच पुण्यातील चिंचवडच्या धुंडीराज व्यासांना बरोबर घेऊन हनुमंते पंडितांनी तो राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली. आणि मगाशी जो मी उल्लेख केला की सार्वभौम स्वातंत्र्याचा, या सार्वभौम स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी रोवली नाही असे आधुनिक अभ्यासक सांगतात. का तर आपण ओढून ताडून ती जोडतोय असं त्यांचा एक तर्क असतो की शिवाजी महाराजांना पुरोगामी करायचं, लोकशाहीचा संकल्पना त्यांनी मांडली असं म्हणायचं. मग आज आपण आजच्या लोकशाहीला सार्वभौम स्वातंत्र्याची लोकशाही म्हणतो. मग हनुमंते आणि धुंडीराज व्यासांनी राज्य व्यवहार कोशमध्ये शिव सार्वभौम असा शब्द प्रयोग केलेला आहे. याचा अर्थ काय होतो का सार्वभौम या शब्दाची त्यावेळेची व्याख्या वेगळी होती आणि आजची वेगळी आहे. युरोपियन, फ्रेंच घ्या, अमेरिका घ्या, यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाहीच्या संकल्पना महाराजांनी तेव्हाच राबवल्या होत्या. सार्वभौम स्वराज्याचा मंगलक्रश महाराजांनी रयतेसाठी रिता केला आहे. राज्याभिषेकाच्या घटनेपासून स्वातंत्र्य दिले, रयतेच्या शेतकऱ्यांना दिले. अगदी सावकारांच्या बाबतीत आपल्याच विषयाला धरून जर बोलायचं म्हटलं तर सावकारांना किती स्वातंत्र्य दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी. कराच्या बाबतीतल्या काही घटना त्याचे पत्रातून उल्लेख अनेक ठिकाणी मिळतात. असा सगळा जो प्रकार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या तिथी, तारीख, राजाभिषेक, राज्याभिषेक अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आपण भारताला, महाराष्ट्राच्या मराठी मनाला पुढं कसं घेऊन जाताना या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. अभ्यासकांनी, इतिहास संशोधकांनी, चिंतकांनी त्याच्यावरती नक्कीच भाष्य करावं. पण सामान्य कार्यकर्ता या नात्याने मी जेव्हा हा राज्याभिषेकाचा दिवस महाराष्ट्राच्या 28,000 ग्रामपंचायतीमध्ये साजरा करायला लावतोय, महाराष्ट्राच्या 350 तालुक्यामध्ये साजरा करायला लावते, 34 जिल्हा परिषदामध्ये त्यांच्या मुख्य भवनासमोर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून तो दिवस साजरा करायला लावतोय. आणि तो केवळ कर्मकांडामध्ये साजरा होऊ नये, वार्षिक कर्मकांड त्याचं होऊ नये, म्हणून त्याला वैचारिक अधिष्ठान असावं. यासाठी ज्यावेळेस या राज्याभिषेकाच्या घटनेकडे बघतो आणि इतिहास संशोधक असतील, समकालीन लोक असतील, त्यांचं भाष्य सगळं विचारात घेतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मला अत्यंत छोट्या वाटत आहेत. कारण की त्याचे राज्याभिषेकाचे पैलूच इतके मोठे आहेत. दादा बघा आता आपण, म्हणजे शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक ज्यावेळेस आपण साजरा केला जातो तो नाचूनच साजरा करण्याची जणू काही परंपरा चालू झाली आहे. मला असं वाटतं की तो नाचून तर कराच करा, पण तो वाचून पण करायला पाहिजे. संभाजी महाराजांचा आपण उल्लेख केला आहे बुधभूषण ग्रंथाचा, धर्मनिष्ठ संभाजीराजे, स्वराज्यरक्षक संभाजीराजे, अनेक त्यांना विश्लेषण लावली जात आहेत. संभाजी महाराजांनी लिहिलंय काय त्याचा विचार करणार आहोत की नाही आपण? आणि त्या विचाराचा विचार जर करायचं म्हटलं तर आज राज्याभिषेकाचा त्या उंचीनेच, त्या व्यापक दृष्टिकोनातूनच विचार करायला लागेल. म्हणून पुन्हा एकदा सभासद म्हणतो, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, ती असामान्य आहे. ती असामान्य गोष्टीचा त्याच पद्धतीने विचार करायला लागेल. आमचं शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हे टायटल या पुस्तकाचं देखील सभासदाच्या त्या अत्यंत मार्मिक अशा विश्लेषणावरूनच त्याचं नाव आलेलं आहे असं मला वाटते. आपण त्याच दृष्टीने विचार करूयात. खरं तर शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हे पुस्तकच जवळपास 600 पानाचं आहे आणि अत्यंत नामवंत लेखक यांचं ते संकलन आहे. जवळपास 70-80 पानाची डॉक्टर सदानंद मोरे यांची प्रस्तावना आहे. याच्यावर कितीही बोललं तरी आपल्याला कमीच वेळ पडेल. मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की औरंगजेब हा हे स्वराज्य बुडवायला दिल्लीहून महाराष्ट्रात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाल्यानंतरचं जे व्यक्तिमत्व देशभर आणि जगभर प्रसिद्धीला गेलं आणि स्वराज्य निर्माण झालंय आणि हा धोका दिल्लीश्वराला कळाला आणि म्हणून औरंगजेब स्वतः स्वराज्य बुडवायसाठी महाराष्ट्रात आला आणि शेवटी तो इथंच गाडला गेला. कोल्हापूरच्या महाराणी ताराराणी यांच्याबद्दल सांगितलं जातं की दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचं गेलं पाणी, तारा राणी कोपली. म्हणजे याचा अर्थ असा होता की औरंगजेब
दक्षिणेत उतरला स्वराज्य संपायला, पण दिल्ली दिनवाणी झाली होती. दिल्लीला कुणी मालक उरला नव्हता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक केला, छत्रपती झाले, स्वतःचं चलन, स्वतःचा राज्यकोष, आणि हे सगळं करत असताना औरंगजेबाच्या लक्षात आलं की दिल्लीला धोका आहे, आणि म्हणून तो स्वतः इथं चालून आला. हे राज्याभिषेकाचं महत्त्व आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तारीख तिथीचा वाद तर चालूच राहणार आहे. फक्त माझी एक विनंती आहे की जगभर जर आता आपल्याला जायचं असेल तर आपल्याला इंग्रजी कॅलेंडरच्या तारखीप्रमाणे जावं लागतं. मी नम्रपणे सांगू शकतो की 19 फेब्रुवारी ही शिवजयंती जगातल्या 63 देशात साजरी केली जाते मागच्या 25 वर्षापासून, आणि शिवराज्याभिषेक आता जवळपास 10 देशांमध्ये 6 जूनला साजरा केला जातो. 6 जूनला रायगडावर जो राज्याभिषेक होतो त्याला यावर्षी अशी गणना आहे की 6 लाख लोक आले होते. युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. या ठिकाणी अनिल पवार सर आले, त्यांनी त्यांचं पुस्तक शिवराज्याभिषेक याच्याबद्दल खूप चांगली चर्चा केली, आपल्याला चांगली माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे, आमचे विचार आहे, आणि आम्हाला जर जगायचं काही कारण असेल, साधन असेल, तर ते छत्रपती शिवाजी महाराज नावाचं मंत्र आहे. त्यांचं स्वराज्य असेल किंवा त्यांचं स्वराज्यानंतर निर्माण केलेलं शिवराज्याभिषेक असेल किंवा त्याच्यामुळं मिळालेले आपल्याला हक्क अधिकार असतील, आम्ही कायम हा महाराष्ट्र आणि हा देश छत्रपती घराण्याबद्दल ऋणी राहील. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू सर, आल्याबद्दल धन्यवाद. या व्यासपीठावरून मला शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने चर्चा करण्याची संधी दिली. एक तळागाळामध्ये काम करणारा सामाजिक कार्यकर्ता, आपण काम करत असताना त्याला वैचारिक अधिष्ठान असावं, या उद्देशाने हा ग्रंथ आपण साकारलेला आहे. आपल्या या पॉडकास्टच्या निमित्ताने दादा आवर्जून मला तुम्हाला सांगावंसं वाटते की या ग्रंथाच्या आजवर 5 आवृत्त्या झालेल्या आहेत, आणि आम्ही त्याचा इंग्रजी अनुवाद करून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगभरामध्ये शिवराज्याभिषेकाचा इतका व्यापक विचार पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच ती इंग्रजी आवृत्ती देखील आपण जगाच्या समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद. जय शिवराय.